देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना केंद्र सरकारकडून 2026 सालच्या पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये यंदा महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. त्यात लोकनाट्य क्षेत्रातील तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड आणि पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ वारली संगीतकार भिकल्या लाडक्या दिंडा यांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम वाळवंडा गावात वास्तव्यास असलेल्या 92 वर्षीय भिकल्या दिंडा यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वारली आदिवासी समाजातील पारंपरिक तारपा वाद्य त्यांनी देश विदेशात पोहोचवले. गेल्या 80 वर्षाहून अधिक काळ ते सातत्याने तारपा वादन करत असून वारली संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार केला आहे. भिकल्या दिंडा यांच्याकडे कोणते औपचारिक शिक्षण नसले तरी वयाच्या अवघ्या 10 आणि 12 वर्षापासून त्यांना तारपा वादनाची ओढ लागली. लहानपणी जंगलात गुरे चारताना ते सोबत तारपा वाद्य घेऊन जात आणि मोकळ्या वातावरणात सराव करत असत. त्यांच्या कुटुंबात सुमारे 150 वर्षांपासून तारपा वादनाची परंपरा असून आजोबा नवसू धाकल्या दिंड्या आणि वडील लाडक्या धाकल्या दिंडा हे देखील नामवंत तारपा वादक होते. तारपा हे वारली समाजाचे केवळ वाद्य नसून एक दैवत मानले जाते. विवाह, सण उत्सव, नृत्य आणि सामाजिक विधींमध्ये तारपाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिंडा यांनी ही परंपरा जपत अनेक तरुण कलाकारांना घडवले असून विविध सांस्कृतिक महोत्सव, शासकीय कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी तारपा वादन सादर केले आहे. आजवर त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असले तरी प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आणि संपूर्ण आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण आहे. तारपा हेच माझं दैवत आहे, पुढच्या पिढ्यांनी ही परंपरा जपावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्या गौरवामुळे वारली कला संस्कृतीला राष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख मिळाली आहे. या पद्मश्री पुरस्कारामुळे केवळ भिकल्या दिंडा यांचाच नव्हे तर संपूर्ण वारली आदिवासी समाजाच्या लोककलेचा गौरव झाला आहे. दुर्गम भागात राहूनही पारंपरिक कलेशी निष्ठा राखणाऱ्या कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर मिळणारी ही दाद महत्वाची मानली जात आहे. त्यांच्या या सन्मानामुळे नव्या पिढीतील तरुण कलाकारांना प्रेरणा मिळणार असून पारंपरिक लोकवाद्य आणि आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी हा पुरस्कार मेलाचा दगड ठरणार आहे. तसेच पालघर जिल्ह्यासाठीही हा अभिमानाचा क्षण असून स्थानिक कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा सन्मान महत्वाचा ठरणार आहे. काय वाटत मेहनत केली समाजासाठी, आराधना केली समाजासाठी, हे वाद्य आम्ही टिकून ठेवलं. म्हणजे ही माली भगवंतानी काय देवानी दिली भगवंताला, म्हणून सरकारने माझी घरापर्यंत माझी चाललं आहे ते मला फार चांगला वाटतं. म्हणजे आयुष्यात मी हे काहीतरी कार्य केला समाजासाठी, त्याचा मला फळ मिळेल. कधीपासून हे तुम्ही वाजवता आणि कसा छंद लागला तुम्हाला? बारीक ते ठेवू म्हणजे आमचा 900 पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी भिकल्या. काय शाळेत तू काय आता जाण करशील, शाळेत जाशील तर काय नोकरी करणार आहेस, गुराशी जा, गुराशी आणि आपली हे संस्कृती टिकून ठेव, वाजव, आपला डवऱ्या वाजव, सगळा तू वाजवस मी वाजव, असं करून मला ती लागली सवय. आणि आज मी हे मला मतार्पण असं मला समजत नाही. तरी आंतडीचं ऑपरेशन झाला तरी वाजवा, डोळ्यांचं ऑपरेशन झाला तरी वाजवा, लखवा झाला तरी सुधारलो, आणि आता चिकनगुन्या झाला तरी सुधारलो. म्हणजे वारा येते झाडी ना, तसा किती मला वारा आला तरी काही मला वाटला नाही. असा एवढा माझा म्हणजे मन समाधानी, वाद्याने माझा मन समाधान, आजार पण नष्ट गेला. आता कुठेतरी नवीन पिढी आहे ती ह्या गोष्टीकडे वळताना दिसत नाही, त्यांना काय सांगाल? त्याला काय सांग, अरे पोसे शिका ना, त्या सगळं ऑनलाईन न्यूज चालेल तर मग पोसे कशी ती संस्कृती टिकवतील.
मग कुठेतरी संवस्थितच्या माणसांनी काहीतरी सांगला पाहिजे किंवा राज्य पातळीवर कुठून तरी जिल्हा परिषदकडची जसा मास्तर शिकवत तसं मला सांगतं, प्रत्येक शाळेला जाणं तसे एक दिवस सांगतं, काहीतरी आम्हाला भतान देतं, तर पोराला शिकवतो नाही उसाट नाही शाळा शिकत ती त्याला शिकवतो ना. आता आवड लागेल, आता जसं लोकांना समजायला गेला आवड येईलच. काय आता हे मेहनत साधी बांबूची लाकडाचीच करायची, दुसऱ्यात काय आहे यात मस्तरणी नाही. माडाचा पात आहे, हे बांबू आहे आणि इथं दुधी आहे, म्हणजे याला श्वास दिला काय श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. यात मस्तरणी नाही, हे सगळा निसर्गाचाच देणगी आहे ती. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.